आपण कधी थांबून आजूबाजूचा आणि स्वतःच्या आतला आवाज ऐकलाय का? म्हणजे सततचा गोंगाट, माहितीचा भडीमार, नोटिफिकेशन्स, मतं. आणि केवळ बाहेरचाच नाही तर आतलाही आवाज, बरोबर? हो, अगदी तेच. डोक्यात फिरणारे विचार, कामांची यादी, स्वतःशी चाललेली एक बडबड जी कधी थांबतच नाहीये. आपण अशा जगात राहतोय जिथे गोंगाटाला महत्त्व दिलं जातं आणि शांततेला एक पोकळी, एक रिकामा पण समजलं जातं. अगदी. प्रत्येक क्षण कशाने तरी भरलेला असतो. पण काय होईल जर आपण विचार केला की खरी शक्ती, सखोल ज्ञान आणि जोडणी गोंगाटात नाही तर त्यामधील शांततेत आहे. आणि ही शांतता रिकामी नसून ती संभाव्यता, स्पष्टता आणि सर्जनशीलतेने भरलेली असेल तर. आज आपण शांततेच्या याच विसरलेल्या शक्तीचा शोध घेणार आहोत. ही केवळ एक छान कल्पना नाही, मला वाटतं ही एका चांगल्या आयुष्याची गरज आहे. अगदी. आजच्या आपल्या या चर्चेतून आपण शांततेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकू. आपण सुरुवात करणार आहोत आपल्या स्वतःच्या मेंदूच्या आतून, म्हणजे शांतता आपल्याला शारीरिकरित्या कशी बदलते हे पाहून. अच्छा. त्यानंतर मौन हे संवादाचं एक शक्तिशाली माध्यम कसं आहे हे समजून घेऊ. आणि शेवटी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शांततेचा व्यूहात्मक वापर कसा करता येतो यावरही चर्चा करू. वा, म्हणजे ही केवळ शांततेबद्दलची चर्चा नाही तर शांतता आणि मौन यामधील सखोल अर्थाचा शोध आहे. बरोबर. चला तर मग थेट आपल्या मेंदूपासूनच सुरुवात करूया. म्हणजे जेव्हा आपण शांतता अनुभवतो तेव्हा आपल्या शरीरात आणि मेंदूत नेमकं काय घडतं? शांत वाटतं हे खरं आहे, पण यामागे काही विज्ञान आहे का? नक्कीच आहे. आणि वैज्ञानिक संशोधनातून याचे आश्चर्यकारक परिणाम समोर आले आहेत. उदाहरणार्थ 2006च्या एका अभ्यासात असं दिसून आलं की संगीत ऐकल्यानंतर फक्त 2 मिनिटांची शांतता पाळल्याने सहभागींच्या हृदयाची गती आणि रक्तदाब लक्षणीयरित्या कमी झाला. फक्त 2 मिनिटं? हो, आणि गंमत म्हणजे हे परिणाम अगदी शांत आरामदायी संगीत ऐकण्यापेक्षाही जास्त प्रभावी होते. अरे वा, म्हणजे आपल्या शरीराला आवाजापेक्षा आवाजाच्या अनुपस्थितीची जास्त गरज असते असं म्हणायचंय का? एका अर्थाने हो, आणि तणावाचं पण तसंच आहे. गोंगाटामुळे आपल्या शरीरातील कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. हे तर आपल्याला माहीत आहेच. हो, त्यामुळे चिडचिड होते. बरोबर. या उलट शांततेमुळे ही पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे चिंता कमी होते. पण सर्वात रंजक शोध लागला तो 2013 मध्ये. तो कोणता? तो उंदरांवर केलेल्या एका प्रयोगातून समोर आला. दिवसातून 2 तास शांत वातावरणात ठेवलेल्या उंदरांच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस या भागात नवीन पेशींची वाढ झाल्याचं दिसून आलं. हिप्पोकॅम्पस. एक मिनिट, हा तर मेंदूचा तो भाग आहे जो स्मरणशक्ती, भावना आणि शिकण्याशी संबंधित आहे, बरोबर? अगदी बरोबर. म्हणजे शांतता अक्षरशः आपला मेंदू वाढवू शकते. ही तर केवळ एक पोकळी नाही तर मेंदूच्या पुनरुज्जीवनासाठी म्हणजे रिजनरेशनसाठी असलेली एक जागा आहे. हो. जसं लाओ त्सू म्हणाले होते, गढूळ पाण्याला स्थिर राहू द्या, ते आपोआप स्वच्छ होईल. तसं काहीसं. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. शांततेमुळे आपला मेंदू ॲक्टिव्ह प्रोसेसिंगमधून डिफॉल्ट मोड नेटवर्कमध्ये जातो. एक मिनिट थांबा. डिफॉल्ट मोड नेटवर्क हे ऐकायला खूपच जड वाटतंय. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे मेंदूचं ऑटो पायलट किंवा डे ड्रीमिंग मोड आहे का? अगदी अचूक. जिथे आपण सक्रियपणे काही करत नसतो, पण पडद्यामागे आपला मेंदू विचारांची जुळवाजुळव करत असतो. हो, हा तोच मोड आहे जिथे मेंदू आठवणी संघटित करतो, भविष्याचा विचार करतो आणि सर्जनशील कल्पनांना जन्म देतो. अनेक युरेका क्षण ह्याच शांततेच्या काळात येतात, जेव्हा आपण सक्रियपणे विचार करत नसतो. ठीक आहे. तर शांतता आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आता स्पष्ट झालं. पण आता आपण या चर्चेच्या पुढच्या टप्प्यावर जाऊया. म्हणजे बाहेरच्या जगात. आपण सहसा शांततेला संवादाच्या विरुद्धार्थी मानतो. एकतर आपण बोलतो किंवा शांत असतो. पण ते खरंच तसं आहे का? हाच तो सामान्य गैरसमज आहे जिथे आपण चुकतो. मौन हे संवादाचं एक अत्यंत शक्तिशाली रूप आहे. शक्तिशाली. हो, भाषातज्ञ याला शून्य वाक्प्रचार म्हणजे झिरो स्पीच ॲक्ट म्हणतात. काहीही न बोलता केलेला संवाद. अच्छा. पण त्याची ताकद पूर्णपणे संदर्भ आणि हेतूवर अवलंबून असते. ह्याचं काहीतरी रोजच्या जगण्यातलं उदाहरण देता येईल का? कारण हे ऐकायला खूप तात्विक वाटतंय. नक्कीच. आपण 3 वेगवेगळ्या परिस्थिती पाहू. पहिली, माहिती देणे. समजा लग्न समारंभात जेव्हा पाद्री विचारतात, या विवाहाला कोणाचा आक्षेप असल्यास आता बोला,
तेव्हा उपस्थितांचे मौन काय सांगतं? की कोणाचा आक्षेप नाही. बरोबर. त्या मौनाने आमचा कोणताही आक्षेप नाही ही स्पष्ट माहिती पोचवली. आता दुसरं उदाहरण, भावना व्यक्त करणे. जेव्हा एखादी जवळची व्यक्ती दुःखात असते तेव्हा तिच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे बसणं. हे हजारो शब्दांपेक्षा जास्त सहानुभूती व्यक्त करतं. हो, हे पटलं. अगदी. आणि तिसरी परिस्थिती आहे प्रभाव टाकणे. प्रभाव टाकणे मौनाने, ते कसं? विचार करा, एखाद्या मीटिंगमध्ये कोणीतरी अयोग्य टिप्पणी केली, त्यावर ओरडण्याऐवजी जर संपूर्ण टीमने त्या व्यक्तीकडे एक क्षण शांतपणे आणि रोखून पाहिलं तर काय होईल? शब्दांपेक्षा जास्त प्रभावीपणे तिला तिची चूक कळेल. बापरे, म्हणजे मौन हे एक स्विस आर्मी नाईफ सारखं आहे. हा छान उपमा आहे. नाही, म्हणजे एकाच कृतीतून तुम्ही हो म्हणू शकता, सहानुभूती दाखवू शकता किंवा कोणाला तरी त्यांची चूकही दाखवून देऊ शकता, तेही शब्दांशिवाय. हे तर संवादाचं एक छुपे शस्त्र आहे. अगदी. आणि म्हणूनच हेतुपुरस्सर मौन बाळगणे आणि फक्त शांत असणे यात फरक आहे. एका जर्मन विचारसरणीनुसार यासाठी 2 वेगळे शब्द आहेत, स्टिल आणि श्वायगन. स्टिल आणि श्वायगन. हो, स्टिल म्हणजे एखाद्या ठिकाणाची शांतता आणि श्वायगन म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हेतुपुरस्सर मौन. अच्छा, म्हणजे स्टिल म्हणजे पहाटेच्या वेळी घरात असणारी शांतता जी आपोआप असते. बरोबर. आणि श्वायगेन म्हणजे जेव्हा मीटिंगमध्ये बॉसच्या चुकीच्या कल्पनेवर मी काहीच न बोलता शांत बसतो. ती एक निवड असते, एक पॅसिव्ह स्टेट विरुद्ध एक ॲक्टिव्ह चॉईस. बरोबर. अगदी बरोबर ओळखलत. स्टिल ही एक स्थिती आहे तर श्वायगेन ही एक कृती आहे. आणि जर ही कृती असेल तर मग याचा व्यूहात्मक वापरही करता येत असणार, म्हणजे स्ट्रॅटेजिक सायलेन्स, जसं की वाटाघाटी करताना. हो, आणि इथेच मौन एक उच्चस्तरीय कौशल्य ठरतं. वाटाघाटींमध्ये बोलता बोलता अचानक घेतलेला एक छोटासा विराम समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ करू शकतो. कसं काय? ती काय आहे ना, लोकांना शांतता अस्वस्थ करते आणि अनेकदा ती पोकळी भरून काढण्यासाठी ते अधिक माहिती देतात किंवा एखादी सवलत देऊ बसतात जिथे अन्यथा देणार नव्हते. पण हे वापरणं धोकादायक नाही का? म्हणजे समोरच्याला असं वाटू शकतं की मला इंटरेस्ट नाही किंवा मी उद्धटपणे वागतोय. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. म्हणूनच याचा वापर संदर्भ, नाती आणि सांस्कृतिक नियमांनुसार काळजीपूर्वक करावा लागतो. मौन कधी वापरायचं, किती वेळ वापरायचं आणि त्यासोबत तुमची देहबोली कशी आहे यावर सगळं अवलंबून असतं. तसंच सार्वजनिक भाषणातही याचा खुबीने वापर करता येतो. बोलण्यापूर्वी काही क्षण शांत राहिल्याने श्रोत्यांचे लक्ष वेधले जाते. महत्वाचा मुद्दा मांडण्यापूर्वी आणि नंतर घेतलेला छोटासा विराम त्या मुद्द्याचे महत्त्व वाढवतो. आणि अंतर्मुखी व्यक्तींबद्दल काय सांगाल? आपण त्यांना नेहमी लाजाळू समजतो, पण त्यांची शांतता ही खरं तर विचार करण्याची प्रक्रिया असते, असं मी कुठेतरी वाचलं होतं. तुम्ही अगदी योग्य वाचलं आहे. तो लाजाळूपणा नाही, तर निरीक्षण आणि माहितीचे विश्लेषण करण्याची त्यांची पद्धत आहे. ते बोलण्याआधी विचार करतात. अच्छा. यामुळेच जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांना एक वजन असतं. एक म्हण आहे ना, तुम्ही जितके कमी बोलाल तुमच्या शब्दांना तितके जास्त वजन प्राप्त होईल. ही एक प्रकारची दुर्मिळता आहे जी तुमचं महत्त्व वाढवते. वा. हो. हे सगळं ऐकून मला माझ्या ऑफिसमधल्या मीटिंग्ज आठवल्या. तिथे पण 2 प्रकारचे शांत लोक असतात. काही जण खरंच विचार करत असतात आणि काही जण बोलायला घाबरत असतात. या 2 शांततेमध्ये फरक कसा करायचा आणि एका टीम लीडरने या परिस्थिती कशा हाताळायला हव्यात? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे जो आपल्याला आपल्या चर्चेच्या 3ऱ्या टप्प्यावर घेऊन जातो. कामाच्या ठिकाणी शांततेचा वापर. इथे आपल्याला विधायक आणि विघातक मौन यातील फरक समजून घ्यावा लागेल. विधायक आणि विघातक मौन? हो, दोन्ही शांतताच आहेत, पण त्यांच्या मागे असलेला हेतू आणि त्यांचा परिणाम पूर्णपणे वेगळा आहे. आधी विघातक मौनाबद्दल सांगा. नावावरूनच काहीतरी नकारात्मक वाटतंय. याला आपण माहिती रोखून धरणे किंवा विथहोल्डिंग असं म्हणू शकतो. हे तेव्हा घडतं जेव्हा लोकांकडे महत्त्वाचे विचार किंवा माहिती असते, पण ते भीतीमुळे, असुरक्षिततेमुळे किंवा आपलं कोण ऐकणार आहे या भावनेमुळे गप्प बसतात. आणि याचं काही उदाहरण आहे का? याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे नेटफ्लिक्सच्या क्विकस्टर सेवेचं अयशस्वी होणं. हो, मला आठवतंय. त्यांनी DVD आणि स्ट्रीमिंग सेवा वेगळ्या केल्या होत्या आणि तो निर्णय खूपच वाईट ठरला. जवळपास 8 लाख सबस्क्रायबर्स गमावले होते त्यांनी. बरोबर. आणि गंमत म्हणजे अनेक व्यवस्थापकांना ही कल्पना चुकीची वाटत होती. त्यांना माहीत होतं की यामुळे ग्राहक नाराज होतील. पण मग ते बोलले का नाहीत?
सीईओच्या प्रतिक्रियेच्या भीतीने कोणीही काही बोललं नाही. हे विघातक मौनाचं उत्तम उदाहरण आहे, ज्यामुळे कंपनीला मोठं नुकसान झालं. म्हणजे हे ग्रुप थिंकचं एक वेगळं रूप आहे. इथे सगळे हो म्हणत नाहीत, तर सगळे गप्प बसतात. पण परिणाम तोच होतो, एक वाईट निर्णय. अगदी. आणि मग याच्या विरुद्ध आहे विधायक मौन. ते काय असतं? याला आपण चिंतनशील शांतता किंवा प्रोसेसिंग म्हणू शकतो. हे म्हणजे सक्रियपणे ऐकणे, ॲक्टिव्ह लिसनिंग. केवळ आपली बोलण्याची पाळी येण्याची वाट पाहणे नाही, तर समोरच्याचे म्हणणे समजून घेण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी शांतपणे ऐकणे. अच्छा. Amazonमध्ये ह्याचा खूप चांगला वापर केला जातो. कसं? त्यांच्या मीटिंग्सबद्दल मी काहीतरी ऐकलं आहे. Amazonमध्ये कोणत्याही मोठ्या मीटिंगच्या सुरुवातीला साधारण 30 मिनिटांपर्यंत शांतपणे एक 6 पानी मेमो वाचला जातो. कोणीही काही बोलत नाही. 30 मिनिटं? खरंच? हो. यामुळे चर्चेआधी सगळ्यांना विषय नीट समजतो आणि त्यावर विचार करायला वेळ मिळतो. इथे शांतता माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि चर्चेचा दर्जा उंचावण्यासाठी वापरली जाते. वा. आमच्या ऑफिसमध्ये 30 सेकंद जरी शांतता झाली तरी कोणाला तरी वाटते की झूम कॉल डिस्कनेक्ट झालाय. पण मुद्दा समजला, तयारीसाठी दिलेली शांतता म्हणजे एका लीडरचं ध्येय केवळ लोकांना बोलायला लावणं नाही, तर असं सुरक्षित वातावरण निर्माण करणं आहे जिथे भीतीमुळे विथहोल्डिंग होणार नाही आणि विचारांसाठी प्रोसेसिंगला प्रोत्साहन मिळेल. अगदी अचूक. आणि या दोन्हीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे मानसशास्त्रीय सुरक्षितता, जिथे लोकांना आपलं मत मांडण्याची भीती वाटत नाही. ही चर्चा खूपच सखोल होती. मेंदूच्या पेशींपासून ते बोर्डरूमपर्यंत आपण शांततेचा संपूर्ण प्रवास पाहिला. मग या सगळ्याचा आपल्या दैनंदिन जीवनासाठी काय अर्थ आहे? म्हणजे आपण आपल्या आयुष्यात ही फायदेशीर शांतता कशी आणू शकतो? यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. प्रथम बाह्य आणि आंतरिक शांततेतील फरक ओळखायला हवा. बाह्य शांतता म्हणजे आजूबाजूचा आवाज कमी करणं, बरोबर? हो. हे तुलनेने सोपं आहे. गाडी चालवताना कधीतरी रेडिओ बंद ठेवा, चालताना इयरबड्स काढा. निसर्गात वेळ घालवणे. हो, ते तर सर्वोत्तम. पण खरं आव्हान आहे आंतरिक शांतता मिळवणं, डोक्यातील विचारांची गर्दी शांत करणं. हो, हे खरं आव्हान वाटतं. डोक्यातले विचार कसे थांबवायचे? ते तर सतत चालूच असतात. त्यांना थांबवण्याची गरज नाहीये, फक्त त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवायला शिकायचं आहे. ते कसं करायचं? यासाठी लहान सुरुवात करा. दिवसातून फक्त 1 मिनिट शांत बसून केवळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. याला काही मोठी साधना म्हणायची गरज नाही, हा फक्त एक छोटा थांबा आहे. दुसरी सोपी गोष्ट म्हणजे एका वेळी एकच काम करा. सिंगल टास्किंग. आपण जेवताना टीव्ही पाहतो, काम करताना संगीत ऐकतो, यामुळे आपला मेंदू सतत विभागलेला राहतो. एक काम पूर्ण लक्ष देऊन केल्याने आंतरिक गोंगाट कमी होतो. आणि विचारांचं काय? जे सतत येत जात राहतात? त्यांच्याकडे कोणताही निर्णय न देता केवळ आकाशातल्या ढगांसारखे पाहण्याचा सराव करा. ते येतात आणि जातात. त्यांना पकडून ठेवण्याची किंवा त्यांच्याशी भांडण्याची गरज नाही. हळूहळू जाणवेल की विचारांमधली जागा वाढू लागली आहे. तीच खरी आंतरिक शांतता. हो. म्हणजे जगापासून पळून जाण्याऐवजी अधिक जागरूकतेने आणि शांततेने जगण्याचा हा एक मार्ग आहे. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की शांतता म्हणजे पोकळी नाही. ती मेंदूच्या वाढीसाठी, प्रभावी संवादासाठी, हुशारीने वापरल्यास फायद्यासाठी आणि सखोल विचारांसाठी एक सुपीक जागा आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. ज्या जगात आपलं लक्ष आणि आवाज सतत मागितला जातो, तिथे जाणीवपूर्वक मौन निवडणे ही सर्वात क्रांतिकारी आणि शक्तिशाली कृती असू शकते का? त्या शांततेत आपण स्वतःचं आणि इतरांचं असं काय ऐकू शकू जे या गोंगाटात हरवून गेलं आहे? जर तुम्हाला अशाच माहितीपूर्ण आणि सखोल चर्चा आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत.